आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. दोन शिवसेनेचे दोन वर्धापन दिन. आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन. ज्या शिवसेना प्रमुखांनी एका जिद्दीने महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला स्वाभिमानाने उभं केलं, तो हा दिवस. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून त्याची पायाभरणी आजच्या दिवशी केली गेली. म्हणून त्या शिवसेना प्रमुखांना अभिवादन करायला आम्ही हा वर्धापन दिन अत्यंत उत्साहामध्ये साजरा करतो. शिवसेना प्रमुखांनी घेतलेले किंवा दिलेले विचार, त्या विचारधारेवर आधारित माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना मजबूतीकडे वाटचाल सुरू केलेली आहे, त्यासाठी हा घेतलेला मेळावा. आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार जपण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी जे काही कधी आयुष्यात ज्या तडजोडी केल्या नाही, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बरोबर कधी गेले नाही, त्या तो धागा पकडून आज शिवसेनेचं मार्गक्रमण होत आहे. हा एक आमचा भाग आहे. दुसरीकडे उबाठाचे लोक मेळावा घेत आहेत. मी पहिल्यांदा अशी जाहिरात पाहिली की या मेळाव्याला कोण येतोय, तर एक कवी येतोय, अनेक स्टँडअप कॉमेडियन येतोय, आपण आवर्जून यावं. पक्षामध्ये जी काय कॉमेडी चालली ते काय कमी पडलंय का? आणि पक्ष कुठे चाललाय नेमकं आम्हाला तरी कळायला मार्ग नाही. म्हणजे 6 खासदार, आता विचार करा की त्यांच्या बरोबर असलेले हजारो कार्यकर्ते बरोबर गेलेत का 6च गेलेत? याचं खरं तर दुःख किंवा त्याच्याबद्दलचं मनस्ताप व्हायला पाहिजे. परंतु काही झालं, कार्यकर्त्यांना हसत राहा, माझ्या टोमणे आता तुम्हाला सहन होत नाही म्हणून मी कॉमेडियन बोलवलाय. अशा प्रकारचा मेळावा घेणं हे कितपत योग्य आहे? त्या ग्रीसच्या राजाचं कधीतरी ऐकलं होतं की ते रोम जळत होता आणि तो व्हायोलिन वाजवत होता. तीच पद्धत या महाराष्ट्रामध्ये उबाटाची झाली. एक त्यांचे प्रवक्ते आहेत, ते काय बोलतील हे त्यांनाच माहित नाही. आता हे दुसरे आज जो मेळावा घेणार आहेत त्याच्यामध्ये काही असणार आहे. जे पक्षाचे सिनियर नेते आहेत ते कुठेतरी साईडला असे बसलेले तुम्हाला पाहायला मिळतील. हे स्टँडअप कॉमेडियन येतील, कॉमेडी करतील, हे टोमणे मारतील. मेळावा संपन्न झाला, शिवसैनिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अशा प्रकारचा तो आजचा मेळावा आहे. म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार ज्यांनी विकलेत, ज्यांनी सोडलेत, त्यांचा मेळावा आणि निष्ठावंताचा म्हणून आमचा मेळावा, हा दोघांमधला फरक आहे. आणि मला वाटतं आजचा मेळावा हा आमचा दणदणीत एक जागृत हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे चाललोय. महाराष्ट्र याकडे फार आशेने पाहतात, महाराष्ट्राची जनता पाहते. म्हणून आम्ही आज आनंदात वाजत गाजत त्या मेळाव्याला हजर राहणार आहोत. दोन शिवसेना जागा दोन्हीचे महाराष्ट्रात वाढले, संख्याबळ वाढलं, पण दबदबा काही वाढू शकला नाही जो दबदबा पूर्वी होता. आता दबदबा कसा राहील हो? यांचा दबदबा कसा राहील? विचार करा ना, किती दुर्दैवी आहे. काल पक्ष फुटतोय आणि स्टँडअप कॉमेडियनला बोलून एक हास्य जत्रा तिथं निर्माण करतायत. म्हणून पक्षाचं अस्तित्व काय, आता हे शिवसैनिकच चिंतेत आहे की यांना काय झालंय काय. मग यांना काही घेणं देणं नाही तर आपल्याला काय घेणं देणं? या भूमिकेमध्ये कदाचित कार्यकर्ता असावा. नाही, प्रश्न असा आहे सर की शिवसेनेचे दोन गट झाले, तुमची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, बरोबर. संख्या वाढली, मंत्री वाढले, आमदार वाढले, खासदार वाढले, पण पूर्वी जो शिवसेनेचा दबदबा महाराष्ट्रात होता
तो आता कमी झाला अशी चर्चा हे आहे. बघा, आमचा दबदबा, शिवसैनिकाची ताकद हाच आमचा दबदबा आहे. आणि एक लक्षात घ्या, नेत्यांमध्ये हा फरक असतो. शिवसेना प्रमुखांचा बरोबरी कोणीही महाराष्ट्रातला कोणताही पक्षाचा नेता करू शकत नाही. हे स्पष्टपणे तुम्हाला सांग. शिवसेना प्रमुखाचा जो दरारा होता तो महाराष्ट्रामध्ये कोणीही कोणत्याही पक्षाच्या नेत्याने निर्माण करू शकला नाही. म्हणून त्यांची बरोबरी करण्याचा प्रश्नच येत नाही. आमचा पक्ष, आम्ही ज्या पद्धतीने आता प्रगती करतोय, ज्या पद्धतीने पुढे जातोय, हा दबदबा नाही तर लोकांचा विश्वासावर जातोय. म्हणून आम्हाला दबदबा निर्माण करण्यापेक्षा लोकांचा विश्वासात संपादन करणं हे महत्वाचं वाटतं. अजूनही हे लोक मुंबईत नाही. मंत्रिपद कोणाला द्यायचं यावर वाद सुरू आहे. मंत्रिपद एकाला मिळेल आणि उरलेल्या 5 जणांना 25 कोटी दिले जातील. रात्री डील झाली असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतने रात्री जास्त घेतली असावी, त्याला ते सगळं स्वप्नात दिसतं. आता हे असं कधी घडतं का हो? कुणाला मंत्रिपद द्यायचंय, कुणाला 25 कोटी द्यायचे, हे काय याच्या कानात कुणी येऊन सांगतंय का? हा किती मूर्ख माणूस असावा, याची काही लिमिट जरी ठेवायला पाहिजे का नाही? अहो, 6 महिन्यापूर्वी पक्ष फुटणार हे तुम्हाला माहित होतं, तुम्ही झोपा काढत होते. तसं काय? ऑपरेशन टायगर कधी चाललं? 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी चाललेल्या बातम्या येत्या. मग तुम्ही तुमच्या पक्षाच्या या सगळ्या पदाधिकाऱ्याला थांबवण्यात अपयशी कसे ठरला? आणि म्हणून तुम्हाला आता पक्षाची गरज नाही राहिली. आणि संजय राऊत मुळात त्यांनी लॉक जे आहे ना, गोदरेजचं लॉक त्याच्या हातातच आहे. तो हा पक्षाला कधी लॉक लावेल ना आणि कधी पळून जाईल सांगता येत नाही. कारण की भविष्यामध्ये आता तो कधीही राज्यसभेचा खासदार सुद्धा होणार नाही. तर एक असं आहे की चंद्रकांत खैरे काल असं म्हणाले की मराठवाड्यातला एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी हे सगळे पैसे दिले आणि सगळं जमवून आणलं म्हणजे. आता ते मराठवाड्यातला कॉन्ट्रॅक्टर कोण असं आहे? आता कोण कॉन्ट्रॅक्टर त्याचं नाव घेतलं पाहिजे ना, कोणतरी असेल तर सांगितलं पाहिजे. किती पैसे त्याच्या घरात आहेत, किती पैसे त्यांनी वाटलेत, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हवेतल्या आहेत गोष्टी. एखादा आरोप करायचा ज्याच्यामुळे खळबळ माजेल, अशा प्रकारचं तंत्र आजकाल अनेक राजकीय पक्षाचे नेते वापरतात. साहेब, रोहित पवारांचं आहे विरोधात एका खासदाराची 85 कोटी फुटबॉल झाली आणि विकास निधी म्हणजे 250 कोटी चालू केलं. आता या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र बसावं आणि एक आकडा ठरवून घ्यावा. लोक कन्फ्युज येतो. संजय राऊत एक आकडा सांगतो, रोहित पवार एक आकडा सांगतो, बाकीचे आणखीन काही प्रवक्ते ते वेगळा आकडा सांगतात. यांना माझी विनंती राहणार, तुम्ही एका ठिकाणी या, बसा आणि एक आकड्यावर ठाम राहा. मग कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं हे कळलं तरी खरं. ज्यांना माणसं जपता येत नाही ते आकड्याची बोली बोलतायत. म्हणून याच्यावर आता लोक विश्वास ठेवत नाही. राज्यातलं पोलीस खातं गद्दारांच्या संरक्षणासाठी आहे का? जे येणार आहेत त्यांना पोलीस संरक्षण लावणार आहे. स्वच्छ आहेत ना ते, मग कशाला पोलीस संरक्षण? तेच तो राऊतला पोलीस संरक्षण कशाला पाहिजे हो? नाही, जे येणार राऊतला पण का दिलंय? मग बाकी इतर जे नेते आहेत त्यांना का दिलेलं आहे? त्यांना कोणी चिमटाही काढणार नाही अशांना सुद्धा पोलीस संरक्षण दिलेलं आहे खात्याने. पोलीस संरक्षण देण्याची एक पद्धत असते. हे ज्यांनी सत्ता भोगलं त्यांना सुद्धा कळलेलं नाही. हे महाराष्ट्रात खरं तर दुर्दैव आहे. लोकांनी सहन करताय तुम्हाला आणि तुम्ही धडधड सगळं खोटं जे बोलतायत ते आता लोकांच्या पचनी पडत नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाने कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि यांना निवडून दिलं. लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या आणि जनतेसमोर. आणि त्या कार्यकर्त्यांनी काय केलं? जे निवडून आलेले आहेत ते गेले 30-30, 40-40 वर्ष तुमच्या सोबत राहिलेले. तुम्ही त्यांच्या मतदारसंघामध्ये किती वेळा गेले हो 40 वर्षात? उगाच बोलायला लावू नका. कार्यकर्त्याच्या जीवावर पक्ष मोठा होत असतो. कमीत कमी एक वाक्य तरी लक्षात ठेवा. शिवसेना प्रमुख असे म्हणायचे, शिवसैनिक माझे कवचकुंडल आहे आणि तुम्ही शिवसैनिक माझ्या पायाची चप्पल आहे असं म्हणतात. हा दोघातला असलेला फरक आहे. बरं, हे 6 लोक तुमच्या मेळाव्यात येणार आहेत का हे स्पष्ट आहे का? कारण पोलिसांच्याच रिपोर्टमध्ये असं लिहिलंय की ही लोक शिवसेनेच्या मेळाव्यात जाऊ शकतात, सुरक्षा ठेवावी. मग आता तरी कबूल करा. जर यालाच लागून एक प्रश्न की आपल्या उल्लेख देऊ. आणि 1 मिनिट आता आपल्या एवढं
एक एक हे लक्षात घ्या तुम्ही, काही गोष्टी सस्पेन्स राहू द्या. उत्सुकता ही वाढली गेली पाहिजे, उत्सुकता ही ताणली गेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य वेळेला कुणाची एंट्री घ्यायची हे एकनाथ शिंदे साहेबांशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही, हे सगळं महाराष्ट्र जाणतं. हास्य सांगताय म्हणून तुमचं, हास्य सांगताय. म्हणून शिंदे साहेबाच्या अधिकारावर कुठेही गदा येऊ देऊ नका, त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. साहेब, या मोदी- सहा खासदारांना असा आरोप केला होता की त्यांची सूचना सेना ते काँग्रेसमध्ये विलीन होणार होते, म्हणून आम्ही तिकडे जाण्याचा निर्णय घेतला असं म्हणणं आहे त्यांचं. काँग्रेसमध्ये उभाटा ही 2019लाच विलीन झालेली आहे. तुम्ही पाहत असाल, ज्या मातोश्रीवर इतर पक्षाचे नेते येत होते, पार राष्ट्रपती पदाचे उमेदवारापासून ते राज्यसभेच्या सदस्यापर्यंतचे लोक जेव्हा निवडणूक असायचे तिथे येत होते. आता गेल्या 19 पासून पद्धत बदललेली आहे. हेच लोक आता कधी सिल्वर वॉकला जात आहेत, हेच लोक कधी त्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये सामील होत आहेत, हेच लोक दिल्लीला जाऊन सोनिया गांधीला शुभेच्छा देत आहेत. म्हणून ही उभाटा ऑलरेडी काँग्रेसमध्ये झालेली आहे आणि ते ह्या खासदारांना किंवा इतर कार्यकर्त्यांना आवडत नाहीये, म्हणून त्यांनी पक्ष सोडला. ही बात तेवढी सत्य आहे. पण रोष दिसतोय, म्हणजे धाराशिवमध्ये दिसलेला आहे, त्याच्यानंतर हिंगोलीमध्ये जातो किंवा असं परभणीत आहे. अहो, पक्ष म्हणजे काही असं एखाद्या वेळेला एखादा कार्यकर्ता गेला किंवा एखादा पदाधिकारी गेला, एखादा खासदार गेला, आमदार गेला म्हणजे पक्ष संपतो अशातला कोणताही विचार आमच्याही मनात नाही ना. 5-25 कार्यकर्ते असतात, आपल्या पद्धतीने घोषणा देतात किंवा पक्षातर्फे त्यांना करायला भाग पाडले जातात आणि म्हणून त्यांनी केलं म्हणून इतका काही आगडोम उसळलाय आणि आता काहीतरी दंगली चालू आहेत अशातला कोणताही भाग नाही. त्या बिचाऱ्याने त्यांचं काम केलं, घरी गेले पक्षाचा आदेश म्हणून. मोदींनी ट्रम्पला सांगितलं की सिंधुदुर्गचे 40 आमदार तुम्हाला सहोदर असं संजय राऊत. आता हा पागलपणाचा कळस आहे निघाला. तो ट्रम्प कुठं, हा संजय राऊत कुठं, महाराष्ट्र कुठं. अरे नालायकांनो, राजकारण करताना कमीत कमी चांगले वाक्य तर वापरा. तुम्हाला काय बोलायचं एकदा ठरवून तर घ्या. आता ट्रम्पचा आणि तुमच्या खासदार फुटीचा काय संबंध आहे रे बाबा? तुम्ही खरं तुमचा इलाज करून घ्या. आता तुम्हाला त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. नसता उबाटाचे लोक कुठे जातात, लंडन जात असतात ना, तिकडे एक फेरी मारून या, शांत डोकं करा, नंतर राजकारणाचा विचार करा. ते असंही म्हणतात की आमचे 6 लोक बाजारात उभे राहिले, त्यांची गोळी लावली आणि उठले. ते कालपर्यंत तुमच्या मांडीवर बसलेले ते त्या टायमाला चांगले होते, आज तर ताबडतोब बाजारात गेले. त्यांच्या जीवावर तुमचे दुकान चालू होते ते तुम्ही विसरला. त्यांचा बाजार तुम्ही मांडला होता ते तुम्ही विसरलात. आज स्वाभिमानाने ते बाहेर गेले, तुम्हाला त्रास व्हायला लागला. तुमच्या त्रासाला कंटाळून जे बाहेर गेलेत ना, त्यांनी तो योग्य निर्णय घेतलेला आहे. म्हणून आता तुम्ही जे काही उरले सुरलेले आहेत ना, ते एका खोलीमध्ये बसा आणि याच्यावर चिंतन मनन करा. ज्या 6 खासदारांना वायप्लस पक्ष दिली त्याचे ऑपरेशन तोडवा ऐकत नाही असं सुद्धा संजय राऊत म्हणतात. तर संजय राऊतचं डोकं पागल झालं हो, त्याच्यावर काय बोलायचं. त्यांनी कधी आयुष्यात सत्य बोललाय का? बेस्ट संपावर गेलेला आहे, सगळी बसेस बाहेर निघल्या, त्या फोडण्यात आलेल्या आहे. मुंबईकरांचे हाल सुरू आहे. भाजपचं असं म्हणणं आहे, म्हणजे जी भाजप संघटना आहे त्यांचं म्हणणं आहे की कम्युनिस्टांनी उभाठा घडवून आणताय. हे जाणीवपूर्वक घडत आहेत. आता मागे प्रताप सरनाईकनी एवढी हे सगळ्या अडचणीत असताना सुद्धा त्यांना आपण एरियस दिलाय, त्यांना बाकीच्या सुविधा द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अडचणीतून मार्ग सुद्धा काढलेला आहे. आपण पगार वाढ सुद्धा द्यायचा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून अशा वेळेला हे संघटन आपल्या हातातून जाऊ नये म्हणून हे यांची ही खेळी आहे. साहेब, खासदाराच्या पाठीमागे आमदार सुद्धा येणार आहे असं बच्चू कडू. आता बच्चू कडू काय बोलले याबद्दल मला माहित नाही, परंतु याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेतील. धन्यवाद.